मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेंच शिपाई या पदासाठी तुम्ही जर डॉक्युमेंट्स पाठवले नसतील तर थोडंसं या ठिकाणी थांबा. कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी शॉर्टलिस्ट करण्यात आलेले नाहीत. का आलेले नाहीत? कारण त्यांनी स्वयं घोषणापत्र म्हणजेच लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि त्याच्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे 2 गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचे चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचे होते आणि ते पाठवायचे होते. त्याच्यामुळे बऱ्याच कॅन्डिडेटचं या ठिकाणी शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीनं दोन्ही तुम्हाला या ठिकाणी घोषणापत्र आणि चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला भरायचं आहे. हे चारित्र्य प्रमाणपत्रामध्ये माहिती कशी फिल करायची. तर या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे फॉर्मॅट घेण्यासाठी जे ओरिजिनल फॉर्मॅट्स आहे. कारण ओरिजिनल जे जाहिरातीमध्ये फॉर्मॅट दिलेलं त्या फॉर्मॅटमध्ये बऱ्याच कॅन्डिडेट्सनी या ठिकाणी प्रमाणपत्र पाठवलं नाही. त्याच्यामुळे शॉर्टलिस्टमधून त्याचं नाव कदाचित त्या ठिकाणी कट झालेलं आहे. तर हे आपण आपले जे टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी आपण अपलोड केले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स अटॅच केल्याच्या नंतर एक आहे ते प्रमाणपत्र ते म्हणजेच घोषणापत्र किंवा या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. तर या ठिकाणी श्री किंवा कुमारी म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर वय टाकायचं आहे, राहणार कुठे त्या ठिकाणी टाकायचं आहे. तसेच आज रोजी मला तुम्हाला या ठिकाणी किती मुलांची संख्या आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि म्हणजेच आज रोजी मला डॅश इतकी मुले आहेत यापैकी 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या किती ते देखील तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. तर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र एकदम सिंपल आहे. तुमचं नाव या ठिकाणी स्वाक्षरी वगैरे तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. या ठिकाणी महत्त्वाची टिप दिलेली पहा या ठिकाणी ज्यांचं लग्न झालं नाही त्यांच्यासाठी काय आहे, अविवाहित उमेदवारांनी लागू नाही असे नमूद करून स्वतःची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आहे आणि सोबत तुम्हाला पाठवायचे. सर्वात महत्त्वाचं आहे या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र. तर यामध्ये बऱ्याच जणांच्या मिस्टेका झालेल्या आहेत. तर हे चारित्र्य प्रमाणपत्र काय आहे? तर सर्वात अगोदर ह्यामध्ये स्पष्ट त्याने उल्लेख केलेला आहे पहा, माझे नातेवाईक नाहीत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ब्लड रिलेशन जे असेल तुमचं, तर कोणत्याही व्यक्तीचं ब्लड रिलेशन असेल तर नातेवाईकांचं तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र घ्यायचं नाही. गावातील जे प्रतिष्ठित आहेत, एक्झाम्पल सांगतो, मुख्याध्यापक असतील, त्याच्यानंतर ग्रामसेवक असेल किंवा सरपंच असेल, तर या ठिकाणी तुम्ही जाऊन काय करू शकता, त्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र किंवा पोलीस पाटील असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, प्रमाणित करण्यात येते की श्री कुमारी नाव वगैरे टाकायचं. त्याच्यानंतर गाव, तालुका, जिल्हा आणि रहिवासी किती वर्षापासून त्यांना ओळखते हे सर्व माहिती डिटेल्स तुम्हाला भरायचे. तर यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजेच कुणाकडून आपण प्रमाणपत्र या ठिकाणी घेत आहोत. तर सही घ्या, नाव, त्याचा हुद्दा, हुद्दा म्हणजेच पद वगैरे काय आहे आणि पत्ता या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित तुम्हाला काय करायचंय, फिल करायचंय. त्याच्यानंतर प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव, हुद्दा, सही, सही वगैरे या ठिकाणी व्यवस्थित घ्यायचंय. राहिला मुद्दा स्टॅम्पचा, स्टॅम्प नसेल तरी काही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा प्रकारची तुम्हाला व्यवस्थित काय करायची आहे, माहिती फिल करायची आहे. एवढंच लक्षात ठेवायचं की नातेवाईक तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे नाहीत. अदर व्यक्ती तुम्ही कोणतीही या ठिकाणी 2 व्यक्ती चारित्र्य प्रमाणपत्र घेऊ शकता. जर अजून डॉक्युमेंट्स पाठवण्याबद्दल काय तुमचे डाउट्स असतील तर तुम्ही या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. त्याचप्रकारे बरेच कॅन्डिडेट्स या ठिकाणी म्हणत आहे, अगोदर आम्ही डॉक्युमेंट्स पाठवलेले आहेत. ज्या व्यक्तीने अगोदर डॉक्युमेंट्स पाठवलेले आहेत त्यांनी आता काळजी करायची काही आवश्यकता नाही. कारण ही नवीन लिस्ट आहे आणि ज्या व्यक्तींचं नाव आलेलं आहे त्यांना सांगितलं डॉक्युमेंट्स पाठवा. म्हणून ज्या व्यक्तीने अगोदर पाठवले त्यांनी बिंदास राहायचे. ज्यानंतर फायनल यादी येईल त्यामध्ये तुमचं नाव लेखी परीक्षेसाठी पात्र अशा प्रकारचं येईल किंवा काही जणांचं या ठिकाणी नाव कट सुद्धा झालेलं असेल. त्याचप्रकारे आता या ठिकाणी पुढची जी प्रोसेस आहे लेखी परीक्षा, लेखी परीक्षेची तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची असेल तर आपण या ठिकाणी 20 क्वेश्चन सेट तयार केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खास मुंबई उच्च न्यायालय म्हणजेच या ठिकाणी नागपूर बेंचसाठी आहे, शिपाई या पदासाठी. तर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीनं टायपिंगचे पॅसेज मुंबई उच्च न्यायालय हायकोर्टासाठी टायपिंगचे पॅसेज देखील आपण या ठिकाणी तयार केले. एकंदरीतमध्ये कोड भरतीसाठी सर्व मटेरियल जे असेल तर आपल्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा.